राज्याच्या काही भागामध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, पाहूयात। रत्नागिरीच्या साखलोलीमध्ये डोंगराची माती खचली, डोंगर खचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। साताऱ्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस, कोयना नवसा इथे 274 मिलीमीटर पावसाची नोंद, धरणामधून 48,611 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर कालपासून रखडलेल्या तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस गाड्या रद्द, अचानक गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांचे हाल, परत घेऊन जाण्यासाठी रत्नागिरीमध्ये अडकलेल्या प्रवाशांची मागणी। रत्नागिरीमध्ये भारजा नदीमध्ये वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचं थरारक रेस्क्यू, बांधावरून जाताना पाय घसरून शेतकरी नदीत पडला, जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं फांदीचा आधार घेतला। रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर लाटांचं रौद्र रूप, समुद्र किनाऱ्यावर 4 मीटर उंचीच्या लाटा पाहण्यासाठी जाऊ नका, प्रशासनाचं आवाहन। अमरावतीच्या दर्यापूरमधील नालवाडामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, नालवाडामधील नाले तुडुंब भरून पुलावरून पुराचं पाणी वाहू लागलं, वाहन चालकांची तारांबळ, शेती पुराच्या पाण्याखाली। जळगावमधील वडनगरीमध्ये अतिवृष्टीमुळे पूर्ण रस्ता वाहून गेला, 3 गावांना जोडणारा रस्ता वाहून गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय, वर्षभरापूर्वीच 80 लाख रुपये खर्चून या रस्त्याचं बांधकाम झालं होतं। दक्षिण रायगडमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता महाड, माणगाव आणि पोलादपूर या 3 तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी होती। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सर्व परीक्षा पुढे ढकलल्या, सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉक्टर पूजा रौंदळे यांची माहिती।